श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री विष्णू सहस्रनामविषयी माहिती जाणून घेणार आहोत. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली 5,500 वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणना आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झाली म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे. आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वतः अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकीकती वाचायला मिळतात. परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या श्री विष्णू सहस्रनाम रहस्य या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील एक प्रसंग पाहूया. शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्री संत साईबाबांच्या समोर अध्यात्म रामायण आणि श्री विष्णू सहस्रनाम यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता बाबांनी त्यांच्या दप्तरातील श्री विष्णू सहस्रनामाची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त श्यामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की एकदा माझे प्राण कासावीस झाले त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्यांचे पारायण केले आणि मला अलभ्य लाभ झाला. प्रत्यक्ष श्री भगवंताचे दर्शन झाले. म्हणूनच तूही रोज हे वाचित जा. किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल. या प्रसंगावरून श्री साईबाबासारख्या अवतारी सत्पुरुषाचीही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती हे कळून येते. श्री विष्णू सहस्रनामाच्या श्रवण पठण चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दातून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे. श्री योगीराज गुळवणी महाराज आणि योगीराज देशपांडे महाराज हे गुरु शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत. म्हणूनच हे विष्णू सहस्रनामाची हे भगवंताच्या दिव्य कृपेची साक्षात अनुभूती देणारे स्तोत्र आहे. श्री विष्णू सहस्रनाम पठण महिमा आणि त्याचा चमत्कार काय आहे ते आपण बघणार आहोत. एका परिचितांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. या परिचित ताईंना काही दिवसापूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या. बरीच दिवसांनी भेटल्यानंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या. काही चर्चा झाल्यावरती त्या स्त्री म्हणाल्या, गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही कारण मला घरामध्ये 3-4 मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने दिवसा झोपावे लागत आहे. त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे. हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णू सहस्रनामावलीचे दर बुधवारी पठण करायला सांगितले आणि कशा प्रकारे करायचे ते सुद्धा सांगितले. या पठणामुळे त्या मृत व्यक्तींना चांगली गती मिळून त्यांची या योनीतून सुटका होईल. त्या स्त्री आधीच घाबरल्या असल्याकारणाने म्हणाल्या, हे एकाच बुधवारी केले तरी चालेल का? तर आमच्या ताईने सांगितले, हरकत नाही, करून पहा. त्या परिचित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून 4 वेळा श्री विष्णू सहस्रनामावलीचे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या. बहुतेक दुसऱ्यासाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तीची मृत योनीतून सुटका केली. हे वाचून प्रश्न पडेल की हे मृतात्मे त्या बाईंनाच का दिसत असावेत? याचे कारण म्हणजे शुभ स्थानातील उच्चीचा नेपुचन आणि त्यावरती शुभ ग्रहाची दृष्टी अशी पत्रिकेत स्थिती असेल तर अशा व्यक्ती
अतिंद्रिय शक्तीशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात. यात मृतात्मेसुद्धा येऊ शकतात. विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण व त्याचे फलित काय आहे, तर ज्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे ते आपल्या पितरांना संतुष्ट करून देण्याचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी दर बुधवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. आधी आपल्या ज्ञात आणि नंतर अज्ञात पितरासाठी याचे पठण करावे. लग्न झालेल्या स्त्रियांनीसुद्धा आपल्या माहेरच्या पितरांसाठी आणि सासरच्या पितरांसाठी सद्गती मिळवून देण्यासाठी याचे पठण करायला हरकत नाही. आमच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना सद्गती मिळावी यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण करीत आहे. तरीही विष्णू भगवंतांनी त्यांना सद्गती मिळवून द्यावी, जेणेकरून त्यांचे शुभाशीर्वाद आम्हाला मिळतील. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही त्यांचाच एक अंश आहोत असे समजून मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे. श्री विष्णू सहस्रनामावली पठण इतर गोष्टीसाठी सुद्धा करतात, जसे की व्यावसायिक उत्कर्ष, आपसी सुसंबंध, आर्थिक विकास, शत्रुभाव नष्ट होणे, मानसिक समाधान इत्यादी. पण पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो हे निश्चित. विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे शतानुशतके पिढ्यानपिढ्या भारतीय सुसंस्कृत घरामध्ये ज्या महत्त्वाच्या स्तोत्राचा नित्यपाठ होतो त्यातील एक कल्याणकारी स्तोत्र म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम. याची संक्षिप्त माहिती महाभारत युद्ध प्रसंग असा आहे की महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर धर्मराज युधिष्ठिरास राज्याभिषेक झाला. धर्मराज्याची स्थापना झाली. यानंतर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी निजधामास जाण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार पांडव व भगवान श्रीकृष्ण भीष्मासन्मुख उपस्थित होतात. तेव्हा युधिष्ठिर भीष्मांना या जगात एकच देव कोण, एकच परम आश्रय कोण, कोणत्या देवाची स्तुती केल्यास कल्याण होईल, कोणाचा जप केल्यास संसार बंधातून मुक्ती मिळेल असे प्रश्न विचारले. यावर भीष्मांनी दिलेले उत्तर व श्रीकृष्णाची केलेली स्तुती म्हणजेच श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र होय. हे स्तोत्र गातच भीष्म निजधामास गेले. आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय, गीता हे तिचे दूत व विष्णू सहस्रनाम म्हणजे तूप असे म्हणून गौरव केले आहे. या दिव्य स्तोत्राच्या नित्य पठणामुळे परमार्थिक ऐहिक कल्याण होईल असे फलश्रुतीत म्हटले आहे. साधकाभोवती अदृश्य संरक्षक कवच निर्माण होऊन संकटातून रक्षण होईल याचा एक दृष्टांत म्हणजे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष म्हणजे टेंबे सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. त्यांच्यावर एका मांत्रिकाने अघोरी शक्तीचा प्रयोग केला. ती शक्ती जेव्हा स्वामीजवळ आली तेव्हा ती शक्ती त्या मूर्ख मांत्रिकावरच उलटली व त्याला त्रास होऊ लागला. पुढे तो मांत्रिक स्वामींना शरण गेला. स्वामींनीही त्याला क्षमा केली आणि दुःखमुक्त केले. मांत्रिकाने याबाबत विचारले असता स्वामींनी सांगितले की माझा श्री विष्णू सहस्रनामाचा नित्य नियम आहे, त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती त्यांचे काहीही वाईट करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल, कोणत्याही देवतेचे उपासक असाल तरी दररोज श्री विष्णू सहस्रनाम म्हणा. प्रापंचिक समस्याही कमी होण्यास मदत होते. संकटात ठाम उभे राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. भगवान विष्णु जी के 1000 नामों की महिमा अवर्णनीय है. इन नामों को संस्कृत रूप विष्णु सहस्रनाम के प्रतिरूप में विद्यमान है. विष्णु सहस्रनाम का पाठ करने वाली व्यक्ति सुख, यश, ऐश्वर्य, संपन्नता, सफलता, आरोग्य एवं सौभाग्य प्राप्त होता है तथा मनोकामनाओं की पूर्ति होती है. पेश है भगवान विष्णु के 1000 नाम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम विश्व विष्णु षट्कारो भूत भव्यत भवत प्रभु भूतकृत भूत भूत्राओ भुवा भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा च मुक्तांना परमागती
अव्ययपुरुष साक्षी क्षेत्रज्ञ क्षीर एव च योगो योगविन्दानेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपु श्रीमान केशवा पुरुषोत्तमः सर्व शिवास्तानुभूतादिनिधि अव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभुवा प्रभु ईश्वरा स्वयंभू शंभु आदित्य पुष्कराक्षो महास्वना आनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनामोम अमर प्रभु विश्वकर्मा मनुस्वष्टा स्तविष्टस्तविरध्रुवः अग्रहे शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्तना प्रभुत त्रिकुमधाम पवित्र मंगलम परम ईशान प्रांदा प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भ भूगर्भो माधव मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धर्वी वेधावी विक्रमाक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतित्मी आत्मवान सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन अज सर्वेश्वर सिद्धि सिद्धि सर्वादृच अच्युतः वृषा कपि अमे आत्मा सर्वयोग विनिसृतु वसुर सुम्ना सत्य समात्मा समिता समः अमोघ पुंडरीकाक्ष वृषक्रोमी विश्व तुनी विशेषः अमृत शाश्वत स्थाणुवरारोहो महातपा सर्वगा सर्वविद भानु विश्वकसेनो जनार्दना वेदो वेद वेद व्यांगो अव्यांग वेदांगो वेदत्विकविः लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृतांतकृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दुष्ट चतुर्भोर्जः भोर्जिष्ण भोर्जन भोक्ता सहिष्णु जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्र वामन प्राशुप अमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्र सर्ग सर्गधूतात्मने नमो नमः वैद्य वैद्य सदा योगी वीरः माधव मधुः अतीन्द्रियो महामायो मोहसाहो महाबला महाबुद्धि महावीर्यो महाशक्ति महाद्युतिः अनिर्देशवपु श्रीमान मे अमे आत्मा महाद्रिरुकः महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासन्तागति अनिरुद्धो सुरानन्दो गोविन्दो गोविन्दापति मरीचिर्दमनोहंस सुपर्णो भुजङ्गोत्तमः हिरण्यनाभसूतपा पद्मनाभ प्रजापति अमृत्यु सर्वदक सिंहासन संधांता सुंदीमाण स्थिर अजोधुर्मन शास्त्रा विश्रुतात्मा सुरार्या गुरु गुरु दमो तामत सत्य सत्य पराक्रमा निमिषो निमिष सृग्वी वाचस्पति रुधारधि अग्रणी ग्रामणी श्रीमान यो नेता समीरणः सहस्रमूर्ध्वा विश्वात्मा सहस्र साक्ष सहस्रपात आवृत्त न निवृत्तात्मा संवृत्त समप्रमर्दनम अहं सवर्तको वह्निन् अनिल्योधर्निधरा सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग् विश्वभुः सत्कर्ता सत्कृतो साधु जनो नारायणो नरः असंख्य प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृच्छसि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिता सिद्धि साधना वृषा हि ऋषभो विष्णु वृषपर्वो वृषोदरा वर्धन वर्धमान च विविक्ति श्रुति सागरः सुभुजो दुर्धर वाग्मी महेंद्र वसुधो वस्वः नैग्रूप भूतुप रूप शिपि विष्ट प्रकाशना ओजो तेजो द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापना रद्द स्पष्टाक्षरो मंत्र चंद्राशस्कर द्युतिः अमृता शुद्रो भानु शशबिंदु सरेश्वरा औषधं जगतं सेतु सत्य धर्म पराक्रमा भूत भव्य भवत भवनाथ पावन पावनो नलः कामः कामकृत कामा काम कामप्रदा प्रभु युगाधिकृत गावर्तो नैक मायो महाशना अदृश्य व्यक्त रूप च सहस्रजित अनंतजित इष्टो विशिष्ट शिष्टेह शिखंडिनौ शौरुषः क्रोधः क्रोधकृता कर्ता विश्वबाहु महीधर अच्युत प्रतित प्राणो प्रान्दो वास्मानुजः अपामनिधिर दिष्टानमत प्रतिष्ठितः स्कंद स्कंदधरो धुर्यो वरतो वायुवाहन वासुदेव बृहद्भानु अधिदेव पुरंदरा अशोकतारनतार शूर शौरी शुनेश्वर जनेश्वरः अनुकूल शतावर्त पद्मी पद्मनिमेक्षणः पद्मनाभक्षो अरविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभूता महर्दि रुधो रुधात्मा महाक्ष गुरुध्वजा अतुल शर्भो भीम समयोज्ञ हविहरि सर्वलक्षण लक्षण लक्ष्मीमानमित्तिजय विक्षर रोहित मार्गो हेतु दामोदर सहा महीधरो महाभागो वेगवान्मी अमिताशनः उद्रव शोभना देवसी गर्भ परमेश्वरं करणं करणं कर्ता विकर्ता गो न गुवः व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थानो ध्रुवः परब्धि परम स्पष्ट तुष्ट पुष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षणा रामो विराम विरजो मार्गो नयो नयो नय अनयः
वीर शक्तिमता श्रेष्ठ धर्म धर्मविदुतम वैकुंठ पुरुष प्राण प्रांदो प्रणव पृथु हिरण्यगर्भा शत्रुघ्न व्याप्तर्वायुक्षजा ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र सवस्रो दक्ष विश्राम विश्व दक्षिणः विस्तार स्थावरस्थानुप्रमाणं बीजवेम अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधना अनिर्विण स्तविष्ट भूधर्मयपो महामकः नक्षत्रनेमि नक्षत्रे क्षाम समीहना यज्ञ इज्ज महेंजंजुक्रंत संद्र संधागती सर्वदर्शी मुक्तात्मा सर्वज्ञ ज्ञानमुत्तमं सुहृत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगुद द्रुत मनोहर जित क्रोध वीर बाहु विदारणा स्वापन स्ववेशु व्यापी नैकात्मनैक कर्मकृत वत्सरो वत्सल वसी रत्नगर्भधनेश्वरा धर्मकुब धर्मकुद धर्मी सत्सक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रशु विधाता कृतलक्षणः गभस्नेमि स्वस्थ ससिंहो भूतमहेश्वरम् आदिदेवो महादेवो देवेशो देववृद्धगुरु उत्तरो गोपति गोपा ज्ञानगम्या पुरातना शरीरभूतभूतरक्तो कपीन्द्र भूरि दक्षिणः सोमपो अमृतोपो सोमपुरुजित्तीर्थपुरुषोत्तमः विनियोजय सत्यसन्धौ दाशार सात्वतापतिः जीवो विनिताक्षी मुकुन्दौ अमितविक्रमः अम्भोनिधिर्नन्तात्मा महोदधीशयान्तकः अजोमरहार्य सम्भाव्य जितामित्रप्रमोदना आनन्दनो नन्दनन्द सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतनिमेतनीपतिः त्रिपदसीदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकुतः महावराहो गोविन्द सुक्षण कनकादग्धि गुह्य गभीरो गहन गुप्तचक्र गदाधरः वेदास्वापजित कृष्ण दृढसङ्कर्षणाच्युतः वरुणो वारुण वृक्ष पुष्कराक्षो महामना भगवान् भगानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुगतसत्तमं सुधन्वाखण्डपरशुदारुण द्रविणप्रदः दिवस्पृक्व्यासो वाचस्पतिर्योनिजा त्रिसामा सामगा सामं निर्वाणं भेषजं भीषकं संन्यासकृशं शान्तोष्निष्ठा शान्तिपरायणं शुभागशान्तिदशष्टा कुमुदकुलेशया गोहितो गोपति गोपा वृषभाक्षो वृषप्रिया अनिवृत्ति निवृत्तात्मा संक्षेप्ता सेम कृषिवा श्रीवत्सभक्षा श्रीवास श्रीपति समतावरः श्रीध श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्री श्रीमालोकात्रयक्षय स्वक्ष स्वग शतानंद नंदिर ज्योति गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिन संशया उदीर्ण सर्वतः चर्षुर्ष शाश्वतीर भूषयो भूषण भूर्ति विशोक शोकनाशना अर्चिष्मान्नचित् कुंभ विशुद्धात्मा विशोधना अनिरुद्धो प्रतिरथ प्रत्युत्मानवेत विक्रमः कालनेमिनिहा वीर शौरी शूरजनेश्वरः लोकात्मा लोकेशवा केशवा केश हरिः कामदेव कामपाल कामिकान्ता कृतागमा अनिर्देशवप्नु विष्णुवीरानन्तो धनञ्जया ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्राह्मण्यो ब्राह्मणप्रिया महाक्रोमो महाकर्मा महातेजा महारगा महाकृत महायज्वा महायज्ञो महाहवी स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रं स्तुति स्तोत्रारणप्रिया पूर्णपूर्णयिता पुण्यपुण्यकीर्तिरनामय मनोजवस्ति तीर्थकरो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेव वसुरसुम्ना हविः सद्गति सत्कुति सत्ता सद्रुति सत्परायणः शूरसेना यदुश्रेष्ठ सन्निवासयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नल अनलं दर्पहा दर्पदो दृप्तो द्रुधा पराजितः विश्वमूर्ति महामूर्ति दीप्तमूर्ति अमूर्तिमान अनेक मूर्तिरव्यक्त शतमूर्ति शतानना एकोनेक स्वंकंकी अद तत्पदमुत्तमं लोकबंधो लोकनाथो माधव भक्तवत्सला सुवर्णवर्णो हेमाडगो वरा चानडादिग्धि वीरः शिविशं शून्य धृताचरचल अक्षलम् अमानी मान्दो मान्यो लोक स्वामी त्रिलोकधृक सुमेधा मेधजा धन्य सत्यमेधाधराधरः तेजो रुषो दुतिधर सर्वशस्त्रवृतावरः प्रग्रो निग्रह व्यग्रो नैकषड्गो गताग्रचः चतुर्मूर्ति चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्विदे विदेकपात समावर्त निवृत्तात्मा दुर्जय दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभांगो लोकसारग सूतसन्तुनवर्तनम् इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमा उद्रव सुंदर सुंदो रत्नां सुलोचना
उद्र अर्क वाचन शृंगी जयंत सर्व विजयी जयी सुवर्णमिंद्रक्षोभ्य सर्व वागेश्वरेश्वर महारुद्यो महाकर्तो महाभूतो महानिधिहा कुमद कुंदर कुंद पर्जन्य पावन अनिला अमृतोशोप अमृत वपू सर्वज्ञ सर्वतोमुखा सुलभ सुरत सिद्ध शत्रुजिचातृतापना न्यगुरोदंबर औदंबर अश्वता चांद्रानुषुधनः सहस्राची सप्तजीव सप्तेता सप्तवाहना अमूर्ती नको चिंतय भयकृत भयनाशना अनुभृत कुश स्थूलगृण वृनिघ्न महान अद्भुत स्वदस्वांस प्रांगवंश वंशवर्धना भारभृत कथित योगी योगीश सर्व कामदाः अश्रम शमना श्याम सुपर्ण वायुवाहना धनुधरो धनु वेदो दंडो दमिता दमः अपराजिता सर्वसह निंतो निमो यमः सत्वान सत्विक सत्यधर्म परायणा अभिप्राय प्रिय हर्य अप्रिय कृति प्रतिवर्धना विहाय शक्तिर ज्योति सुरुचित भुवः रविरोचन सूर्य सविता रविलोचना अनंत उद्भोक्ता सुखदो नैको जगराजा अनिर्विन सदा मनसी लोकादृष्टमधृत सनातनातमत कपिल कपिरप्यय स्वस्ति स्वस्ति कृस्वस्ति स्वस्ति भुक्स स्वस्ति दक्षिणा अरुद्र कुंडली चक्री विक्रमूर्जित शासना शब्दाधिक शब्दसह शशिर शर्वरीकर अक्रूर पेशल दक्ष दक्ष दक्षिण शमिना वरः विद्युत्तमा वित्तभय पुण्यश्रवण कीर्तन उत्तरण दुष्कृतिया पुण्यदु स्वप्ननाशना वीरहा रक्षण संतो जीवन पर्यवस्थित अनंत रूप अनंत श्री जितमन्यु भयापहा चतुरस्रो गभीरात्मा विदुष वैदुष व्यादिशः अनादिपूर्व लक्ष्मी सुवीर रुचिराडक्ता जननो जन्मा जन्मादि भीमो भीम पराक्रमः आधार निल्यो धाता पुष्पः सप्रजाग्रह ऊर्ध्वग सप्तपच्छार प्राण प्रणम प्रणम प्रमाणम प्राणलिया प्राणभृत प्राणजीवना तत्वं तत्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिग भूर्वस्वस्तरुस्तार सविता प्रपितामह यज्ञ यज्ञपति यज्व यज्ञांग यज्ञवाहन यज्ञभृज्ञ कृत यज्ञ यज्ञ भूक यज्ञ साधना यज्ञान्तगुरुत यज्ञ गुह्य मन्मन्नाद एवचं आत्मयोनि स्वयं जातो वैखान सामगायना देवकी नंदन षट्टाक्षितिश पापनाशना शंखभृंदकी चक्री षाढक धन्मागताधरा रथांग पाणिरक्षोभ्य सर्वप्रेरणायुध ओम सर्वप्रेरणायुध ओम नमो इति श्री वनमाली गदी शंकी शंकी चक्री नंदकी ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत श्री स्वामी समर्थ महाराज की जय।